नांदूर ते डिग्रस हद्दीतील नदीपात्रात वाळू तस्करांकडून महसूल प्रशासनाची डोळ्यात धूळफेक करून रात्रंदिवस बेसुमार वाळू उपसा होतीये व वाळूची अवैध वाहतूक करून वाळूची परस्पर विल्हेवाट लावली जाते। चप्पू व केणीच्या साहाय्याने मुळा नदी पात्रामधून वाळू काढली जात असून यांच्यावर महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमधून उलटसुलट चर्चेला उधाण आले। राहुरीचे नवीन रुजू झालेले तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळून हा वाळू तस्करीचा चाललेला प्रकार त्वरित बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होती। मुळा नदी पात्राची वाळू तस्करांकडून अक्षरशः चाळण केली जाते। रात्री अपरात्री मोठमोठ्याने गाडीचा आवाज करून आरडाओरड करून काही वाळू तस्कर बारगाव नांदूर रोड डिग्रस परिसरामध्ये दहशत पसरवितात। तर राहुरीचे नवीनच रुजू झालेले तहसीलदार अमित पवार यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष घालून या वाळू तस्करांचं व रात्री अपरात्री मोटारसायकलवर फिरणाऱ्या काही लोकेशन देणाऱ्या कारवाई करावी अशी चर्चा डिग्रस परिसरात होती। वाळू तस्करांच्या दहशतीमुळे याबाबत नागरिक तक्रार करण्यास धजत नाहीत। या वाळू माफियांच्या दहशत मोडीत काढून वाळू चोरीला लगाम घालण्याची गरज आहे। सदर वाळू तस्करांवर मागील वर्षांपासून वाळू चोरीचे कोणतेही गुन्हे दाखल होत नसल्यामुळे वाळू तस्करांचे मनधैर्य वाढत चालला। पोलीस यंत्रणेने या प्रकरणी वाळू तस्करांची दहशत मोडीत काढावी। बारगाव नांदूर रोड व डिग्रस हद्दीतील तलाठी मात्र चुप्पी साधून असल्यामुळे वाळू तस्करांच्या या चोरीला वाचा फुटत नाही। माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया व पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी स्थानिक जनतेमधून होती। सध्या तरी राहुरीचे तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे वाळू तस्करात विरुद्ध लक्ष लागले आहे। या वाळू तस्करांविरुद्ध गुन्हे दाखल होतील का असा प्रश्न नागरिकांमधून होतोय। न्यूज 14 सह दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ।